हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीची स्कॉलरशिपची 9 फेब्रुवारी 2025 ला झालेला जो क्वेश्चन पेपर आहे तर तो क्वेश्चन पेपर बघणार आहोत आपण. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ अँड ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सर. सो स्टँडर्ड 8 स्कॉलरशिप क्वेश्चन पेपर टुडेज वी आर सी. सब्जेक्ट आहे बघा, भाषा आहे आणि गणित आहे आणि क्वेश्चन्स विथ आन्सर बघणार आहोत. यापूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर हाईप बटन दाबून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. सो लेट्स स्टार्ट. तर बघा, या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा पहिलं पेज असणार आहे. प्रश्नपत्रिकेचं पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2025 याच वर्षी झालेली प्रश्नपत्रिका आहे. बैठक क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. तर 4 संच असणार आहे ABCD. तर संच फक्त हे तुमचा सिक्वेन्स चेंज केलेला असतो, मात्र प्रश्न हे सर्व प्रश्नपत्रिकेत सारखेच असतात. त्यामुळे आपण कोणताही संच अभ्यासला तरी देखील काही प्रॉब्लेम नाही, कारण की सर्व प्रश्न हे सारखेच असतात, फक्त त्यांचा सिक्वेन्स हा चेंज असतो. तर पेपर क्रमांक 1 आहे, हा वेळ असणार आहे सकाळी 11 ते 12:30 म्हणजे 1.5 तास असणार आहे. एकूण प्रश्न आहे 150 गुणांसाठी 1.5 तास असेल. माध्यम असणार आहे मराठी आणि प्रथम भाषा आणि गणित हे दोन्ही विषय आज आपण अभ्यासणार आहोत. पृष्ठ क्रमांक असणार आहे 32 म्हणजे 16 पाने आहे. सो बघा, या ठिकाणी आता प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी खालील काही सूचना आहे, तर त्या काळजीपूर्वक वाचायच्या आहे. आता आपण पेपरला गेल्यावर शिकत त्या कधी काही मुलं हे वाचत नाही. सो आत्ताच लक्षात घेऊन ठेवा आपल्याला काय काय करायचं आहे. पहिले आहे बघा सूचना. या प्रश्नपत्रिकेत 2 विभाग केलेले आहेत. त्यापैकी एक विभागामध्ये प्रथम भाषा विषयासाठी 1 ते 25 आणि विभाग 2 मध्ये गणित विषयासाठी 26 ते 75 असे एकूण 75 प्रश्न असणार आहेत. सर्व प्रश्न सोडवणे देखील आवश्यक आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहे. तिसरा आहे बघा, प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण 90 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. उत्तरे नोंदवण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिलेली असणार आहे तुम्हाला. त्याच प्रकारे तुम्हाला प्रश्न क्रमांकासमोर 4 पर्याय दिलेले असणार आहे आणि वर्तुळे दिलेली असणार आहेत. त्यातील अचूक उत्तराचा पर्याय तुम्हाला वर्तुळ पुढील उदाहरण दाखल्याप्रमाणे रंगवायचा आहे, गोल करायचा आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, व्यवस्थित गोल कलर करायचा आहे. गोलाच्या बाहेरही जायचं नाही आहे आणि गोल अर्धवट गोलही करायचा नाही आहे. सो व्यवस्थित करायचं आहे, बरोबर टिक करायचे नाही, डॉट करायचं नाही आहे किंवा डॅश देखील करायचं नाही आहे. सो या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे 2 अचूक पर्यायसुद्धा निवडायचे नाही आहे. सो 20% जे प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायापैकी 2 पर्याय अचूक असतील तर हे दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक आहे. त्यासाठी प्रश्नाच्या पुढे कंसात 2 अचूक पर्याय निवडा अशी सूचना दिलेली असते. तर 2 अचूक पर्याय निवडा अशी सूचना दिलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली उत्तरे खाडाखोड करून नोंदवलेले उत्तरे हे ग्राह्य धरले जात नाही, म्हणून जास्त वर्तुळ हे गोल करायचे नाहीये. ज्या ठिकाणी 2 उत्तर अपेक्षित आहेत त्या ठिकाणी 2 हे वर्तुळ अपेक्षित गोल करायचे आहे. यानंतर बघा, आणि प्रश्नपत्रिकेच्या तुम्हाला प्रत्येक पानावर शेवटच्या पानावर कच्चे काम करण्यासाठी मोकळी जागा असणार आहे. तेथेच त्या ठिकाणी तुम्हाला कच्चे काम करायचे आहे. सो अशा प्रकारे हे जे मुद्दे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे, कारण की आपण पेपरला जाण्या अगोदर आपल्याला काय काय करायचं आहे हे माहिती असणं फार आवश्यक आहे. सो म्हणून आपण हे सर्व घेतलेलं आहे. सो हे सर्व गोष्टी हे तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. हवं तर आता व्हिडिओ पॉज करून राहिलेले ते तुम्ही वाचून घेऊ शकता. सो आता आपण जाणून घेऊया बघा, विभाग 1 मधील भाषा विषय म्हणजेच मराठी विषय. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे येतील? अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला, गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्याचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीतच राहून लिहू शकेन. तर या वाक्यामध्ये एकूण विरामचिन्ह किती आहे ते आपल्याला शोधायचे आहे. तर एकूण 6 विरामचिन्हे आहेत. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर बघा, प्रश्न दुसरा आहे,
दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. आता ऑप्शन दिलेले आहे विद्यार्थ, स्वार्थ, आज्ञार्थ आणि संकेतार्थ. सो उत्तर आहे आपलं स्वार्थ. तिसरा आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील समासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही? तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे. यथाकाल, उपासमार, ज्ञान, यश आणि कलाकुशल. तर उत्तर आहे आपले या ठिकाणी यथाकाल. चौथा प्रश्न आहे, खेळाडू मैदानावर रांगेत बसले. या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी सकर्मक भावे, सकर्मक कर्तरी, कर्मणी आणि सकर्मक कर्तरी. सो खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्याचा प्रयोग आहे पर्याय क्रमांक 2 अकर्मक कर्तरी. पुढील 5वा प्रश्न आहे, पुढील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. दाविन गर्व विभवे, गुण हे पराचे, खड्गाग्र तुल्य विषम, व्रत हे भल्याचे. यमक, उत्प्रेक्षा, उपमा आणि अनुप्रास. सो हे कवितेतील पंक्ती आहे आणि यामध्ये कोणता अलंकार आलेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर या काव्यपंक्तीमध्ये उपमा हा अलंकार आलेला आहे. सो पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाहीये? सो बघा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. आपल्याला विचारलं आहे लिहिलेला नाहीये. सो बघा, जिप्सी, मीरा, छोरी आणि बाहुल्या. सो मंगेश पाडगावकर यांनी बाहुल्या हा काव्यसंग्रह लिहिलेला नाहीये. यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, टोपण नाव व त्यांचे पूर्ण नाव यातील चुकीची जोडी असणारा पर्याय निवडायचा आहे. चुकीची जोडी. सो यामध्ये बी. नारायण मुरलीधर गुप्ते ही बरोबर जोडी आहे. माधव अनुज, काशीनाथ हरी मोडक ही पण बरोबर जोडी आहे. दिवाकर धोंडो वासुदेव गद्रे ही मात्र चुकीची जोडी आहे. आणि केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे ही मात्र बरोबर जोडी आहे. सो या पद्धतीने आहे. हवं तर तुम्ही काही जे महत्त्वाचे प्रश्न आहे प्रश्न तुम्ही लिहून उत्तर देखील डायरेक्ट लिहून घेऊ शकता, जेणेकरून तुमचा सराव होईल. नाहीतर ही पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यासा आणि पुन्हा ही प्रश्नपत्रिका बघा आणि प्रश्न वाचल्यास तुम्हाला उत्तर येत आहे का नाही त्याचा सराव करा, जेणेकरून तुमचे सर्व प्रश्न हे होऊन जातील. नेक्स्ट आहे बघा प्रश्न क्रमांक 8 ते 10 साठी सूचना आहे. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी कविता दिलेली आहे. आहा ते सुंदर दिन हरपले, मधुभावाचे वेड ज्याने जीवाला लाविले. दुष्ट होती मुक्त निरागस, अंतर होते प्रेमळ लालस, चराचरातून सौंदर्याचे किरण तदा फाकले. शशिला होती अपूर्व सुषमा आणि नभाला गहन नलिमा, सुखोष्ण गमले प्रभाव विचे कर तेव्हा कोवळे. तृणपर्णातून रानफुलातून जललहरीतून वा वाऱ्यातून. तर अशी या प्रकारे तुमची कविता असणार आहे. व्यवस्थित कविता ही वाचायची आहे, कारण की कवितेवर आधारित प्रश्न आहे. आता बघा, कवितेवर आधारित प्रश्न जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 8 आहे, कवयित्रीचे मन खिन्न का झाले आहे? तो ऑप्शन आहे बघा दिलेले, फुले कोमजल्यामुळे, दुसरा आहे तारुण्य संपल्यामुळे, तिसरा आहे बालपण संपल्यामुळे, चौथा आहे जग अधिक सुंदर झाल्यामुळे. सो उत्तर आहे आपलं, कविता व्यवस्थित वाचायचे आहे. उत्तर आपल्याला लगेच इझिली सापडतं. सो कवयित्रीचे मन खिन्न झाले आहे का, तर बालपण संपल्यामुळे. हे आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 नंबरचा, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही? जलदी, पृथ्वी, कोमल आणि कळी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जलदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे ते 10 नंबरचा, कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी ही ओळखायची आहे. पहिला आहे विषण्ण जीवन, मुक्त निरागस, तिसरा आहे मृदुल कलिका, चौथा आहे अपूर्व सुषमा. तर उत्तर आहे मुक्त निरागस. यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे बघा, 11 ते 13 साठी सूचना दिलेल्या आहे. पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करायची आहे. 11वा प्रश्न, डॅश डॅश हे एक सुगंधित फूल आहे. ऑप्शन आहे गुलाब, केवडा, परिजातक आणि निशिगंध. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. यानंतर 12वा प्रश्न आहे, हिरव्यागार डॅश डॅश ही फुले हारीने येतात. छडीवर
पहिला ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असेल. 12वा प्रश्न आहे हिरव्यागार. तो झाला प्रश्न आपला. आता लास्ट आहे बघा 13वा. या फुलाला डॅश डॅश असेही म्हणतात. तर परिच्छेदात बघायचं आहे आपल्याला याचं उत्तर. तर आपल्याला उत्तर इझिली मिळून जातं. राजश्री, प्राजक्त, केतकी आणि गुलछडी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुलछडी. प्रत्येक पानावर बघा तुम्हाला कच्च्या कामासाठी काही स्पेस दिलेला आहे, जागा दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं कच्चं काम हे करू शकता. नंतरचा 14वा प्रश्न आहे पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडायचा आहे. पहिला आहे अडचण, पेच, संकल्प, संकट. तर उत्तर आहे यामधून वेगळा अर्थ संकल्प. बाकी अडचण, पेच, संकट या तिन्हींचा अर्थ एकच होतो. 15वा प्रश्न आहे पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडायचा आहे. अस्तित्व, प्रदीप्त, उज्ज्वल आणि तत्व. तर प्रदीप्त हा चुकीचा शब्द आहे. पहिली व्हॅरंटी दिलेली आहे, या ठिकाणी दुसरी व्हॅरंटी आहे. नेक्स्ट आहे 16वा प्रश्न अन्यायी माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन आहे बोकी संन्यासी, दुष्टाचार्य. तिसरा आहे घाशीराम कोतवाल. चौथा आहे मायेचा मायेचा पूत. सो अन्यायी माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द म्हणजेच घाशीराम कोतवाल. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 पुढील अनेक शब्दांबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी. ऑप्शन आहे शेजार धर्म, वाक्पटुत्व, मुक्ताफळे आणि शिष्टाई. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर असेल. यानंतर 18वा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ हा चुकीचा आहे. पहिला आहे बघा नालासाठी घोडा मेला, तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही. दुसरा आहे दुष्काळात 13वा महिना, आधीच्या अडचणीत अधिक वृद्धी होणे. तिसरा आहे चालत्या गाडीला खीळ, व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे. घर ना दार, देवळी बिराड, शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. त्यावेळेस आपण ही म्हण वापरतो. सो यामध्ये पहिली जी म्हण आहे नालासाठी घोडा मेला, तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही. तर ही चुकीची म्हणीची जोडी आहे. या बाकीच्या म्हणी देखील व्यवस्थित करून ठेवायच्या आहे तुम्ही. प्रश्न कसाही उलटा विचारू शकतो एकाच प्रश्नावर आधारित. नंतर पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द हा तद्भव नाहीये. 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. बघा या ठिकाणी आता तुम्हाला 2 अचूक पर्याय निवडायचे म्हणजे 2 तुम्हाला या ठिकाणी उत्तर निवडायचे आहे. आता तद्भव शब्द नसलेला शब्द ओळखायचा. गुढी, कोवळा, हात आणि मेहनत. तर गुढी आणि मेहनत हे 2 शब्द तद्भव नाही आहेत. कोवळा आणि हात हे दोन्ही तद्भव शब्द आहेत. त्यानंतर संस्कृत शब्दातील अनुस्वराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो. इथं ऑप्शन दिलेला आहे बघा न. आता हा ड डॅश करून पुढे डॉट दिलेला आहे, त्याचा उच्चार न करायचा असतो. त्र, न, व. सो संस्कृत शब्दातील अनुस्वराचा उच्चार हा ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 आहे. उत्तर न, व. यानंतर बाकी त्र आणि न हा अनुनासिकी आहे बघा. यानंतर 21 आहे पुढीलपैकी संधी विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय हा तुम्हाला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी प्रति प्लस ईशा, प्रतीक्षा, मह प्लस ऋषी महर्षी, स्व अधिक अर्थ स्वार्थ, सह अधिक अनुभूती सहानुभूती. तर चुकीचा पर्याय बघा या ठिकाणी महर्षी आहे. महान असे ऋषी महर्षी. सो या ठिकाणी मह प्लस ऋषी हे चुकीचा पर्याय आहे. बाकी तीनही बरोबर आहे. यानंतर बघा 22वा प्रश्न सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता. या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. सो बघा या ठिकाणी कालवाचक, रेतीवाचक, परिणामवाचक, स्थलवाचक असे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता. तर कुठे पसरला होता असा आपण प्रश्न विचारू शकतो. म्हणून या ठिकाणी स्थलवाचक हे याचं उत्तर येतं. 23वा प्रश्न आहे पुढीलपैकी अचूक विरुद्धलिंगी जोडी ओळखायची आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. या ठिकाणी विरुद्धलिंगी सांगितलेली आहे धनवान धनवानी
आणि अचूक सांगितलेले. प्रश्न हा व्यवस्थित रीड करायचा आहे. चुकीची जोडी, अयोग्य जोडी, योग्य जोडी अशा नावाने आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे व्यवस्थित प्रश्न हा वाचायचा आहे. मग उत्तर हे ऑप्शन क्लिक करायचे आहे, म्हणजेच आपल्याला ते फिल करायचे आहे. सो बघा, आता विरुद्ध लिंगी जोडी बघायची आपल्याला अचूक म्हणजेच योग्य, जी चुकीची नाही आहे. मग शक्तिमान, शक्तिमती आणि तनय, तनया हे मात्र विरुद्ध लिंगी आहे. आता धनवान, धनवानी, मालक, मालकी तर हे कसे आहे? विरुद्ध लिंगी नाही आहे. 24वा प्रश्न आहे, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते आहे? 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. एकवचन, अनेकवचन. बघा आता या ठिकाणी एकवचन सांगितलं आहे. धागेचा धागा होतो, बरोबर की नाही? वांग, वांगे आणि गाडगे आणि त्याचप्रमाणे खळगे. सो एकवचनी हे वांगे आणि गाडगे आहे. यानंतर 25वा प्रश्न या ठिकाणी आहे, जादूगारांनी लोकांना जादूचे प्रयोग दाखवले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता हे ओळखायचं आहे. आता प्रयोग या शब्दाला आपल्याला अधोरेखित केलेला आहे. सो या ठिकाणी कर्म, संप्रदान, संबंध, करता. करता तर जादूगर येईल. सो प्रयोग हे काय आहे? तर कर्म आहे. सो उत्तर तुमचं असेल कर्म. आता बघा या ठिकाणी आपला मराठी हा विषय कव्हर झालेला आहे. 25 मार्क, 25 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. आता विभाग 2 चालू होतो. तर गणित या ठिकाणी सुरू होतो. तर या ठिकाणी तुम्हाला बघा इथं गणित सोडवायचे आहे. त्यासाठी प्रत्येक पानावर तुम्हाला कच्च्या कामासाठी मी मगाशीही सांगितलं होतं की तुम्हाला पेज दिलेलं असतं, म्हणजे स्पेस दिलेला असतो, त्या ठिकाणी सॉल्व करायचं असतं. सो बघा एका कंसामध्ये दिलेलं आहे 2x वर्ग अधिक 5x वजा 8 अधिक 7x वर्ग वजा 9x अधिक 3 वजा 9x वर्ग वजा 4x वजा 6 बरोबर किती? तर हे योग्यरित्या, व्यवस्थितरित्या पहिल्याला आपल्याला मांडून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला ॲडिशन करायची आहे आणि ॲडिशन झाल्यानंतर त्यातनं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. सो त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी येतं 1. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही वही आणि पेन नक्की घेऊन बसा आणि हे जे प्रश्न दिलेले आहे त्याचा आन्सर मी सांगत आहे. तर प्रश्न पण लिहून घ्या आणि आन्सर देखील लिहून घ्या आणि तुमचं ते आन्सर हे आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पेपरला कोणत्याही कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी देखील तुमचा सराव हा झालेला असेल. सो बघा 27वा प्रश्न आहे, x वर्ग वजा 4 छेद x वर्ग अधिक 3x वजा 10 गुणिले x वर्ग अधिक 2x वजा 15 छेद x वर्ग वजा x वजा 6 बरोबर किती? सो याचा देखील आन्सर हे 1 येतं. यानंतर 28वा प्रश्न आहे, 16x चा घातांक 4 अधिक 81 आणि 16x चा घातांक 4 वजा 81 या बहुपदीचा गुणाकारांची कोटी लिहायची आहे. सो बघा 9 9 81 आणि 4 चौक 16. सो आता या ठिकाणी आपल्याला गुणाकारांची कोटी किती हे विचारलं आहे. सो त्याचं उत्तर आपल्या या ठिकाणी येत आहे 8. हवा तर व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही प्रश्न हे लिहून घ्या. अतिशय महत्त्वाचे आहे. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी नक्की सराव करा, कारण की ही जी एक्झाम आहे तर ती 2025 साली झालेली आहे. अनेक आपण प्रश्नपत्रिकेचा सराव केला तर पॅटर्न हा सेमच असतो. फक्त गणितामध्ये काही नंबर्स हे चेंज केले जातात, परंतु पॅटर्न हा सेमच असतो. सो तुमचा सराव होईल. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करत आहे. आता 1/2 पक्षी म्हणजे किती? तर अर्धे. आणि 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत आणि 1/8 पक्षी हे जमिनीवर दाणे टिपत आहे आणि उरलेले 45 पक्षी हे तलावात पोहत आहे. तर पक्ष्यांची एकूण संख्या तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. सो हे उदाहरण देखील तुम्ही लिहून घ्या आणि त्याचं उत्तर हे तुमचं मात्र 1080 हे आलं पाहिजे. सो हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्न हे लिहून घ्या आणि त्यांचा नक्की सराव करा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 30. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 100 कर्णात 3 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या समभुज त्रिकोणाची परिमिती ही किती आहे? तर उत्तर आहे 60 सेंटीमीटर. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 31. x चा घातांक प्लस 2x वर्ग वजा x वजा 2 या बहुपदीला x प्लस 2 ने भागल्यास
भागाकार व बाकी ही किती येईल? सो त्याचं उत्तर आहे भागाकार येईल x वर्ग वजा 1 आणि बाकी येईल 0. प्रश्न क्रमांक 32 आहे. 4 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 असेल तर अनिलचे आजचे वय हे किती असणार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे बघा, 16 वर्ष, 20 वर्ष, 24 वर्ष आणि 22 वर्ष. सो उत्तर या ठिकाणी तुमचं यायला हवं 20 वर्ष. यानंतर प्रश्न क्रमांक 33 आहे. 7.1/2 तास म्हणजेच 7.5 तास प्लस 8 तास 45 मिनिट प्लस 5 तास 25 मिनिट बरोबर किती? सो या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायची आहे. आता 1/2 दिलेला आहे म्हणजेच किती? 7:30 बघा. तर या पद्धतीने तुम्ही ॲडिशन करायची आहे. सो या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायची आहे आणि उत्तर तुमचं यायला हवं 21 तास 30 मिनिट. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. बघा, यानंतर तुमची आता संबोध एक्झाम येणार आहेत, तर 100 गुणांची आहे. त्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत, त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. युनिट टेस्ट येणार आहे, यानंतर द्वितीय सत्र देखील येणार आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आन्सर त्याचप्रमाणे व्हिडिओ हे आपल्या चॅनलला तुम्हाला मिळतील. सो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 33. तो झाला होता आपला. यानंतर 34 आकृतीवर आधारित आहे. सोबत तुम्हाला या ठिकाणी आकृती दिलेली आहे, त्याचे निरीक्षण करायचं आहे. PQRS हा समांतर चौकोन आहे, त्याची एक बाजू 60 मीटर आहे, दुसरी बाजू 25 मीटर आहे व लांबी SM बरोबर 7 मीटर आहे. तर चौकोन PQRSचे क्षेत्रफळ हे किती असणार आहे? तर क्षेत्रफळाचे सूत्र वापरायचं आहे, त्यामध्ये किमती टाकायच्या आहे आणि त्यानुसार आपण उदाहरण हे सोडवायचं आहे आणि उत्तर तुमचं यायला हवं 1440 चौरस मीटर. हवं तर तुम्ही हा देखील प्रश्न लिहून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 35. 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल? 2 अचूक पर्याय निवडायचे. या ठिकाणी उत्तर तुमचं यायला हवं 3375 लिटर किंवा 3.375 घनमीटर. दोन्हींचा एकच उत्तर आहे, तसं फक्त 1 लिटरमध्ये दिलेलं आहे आणि 1 घनमीटरमध्ये दिलेलं आहे. सो उत्तर मात्र एकच आहे, ते फक्त लिहिलं हे आपण 2 पद्धतीने. त्यानंतर 36 प्रश्न आहे. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1200 रुपयास विकल्याने पहिल्या वस्तूवर -20% नफा झाला व दुसऱ्या वस्तूवर -20% तोटा झाला. तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा किती झाला? तर या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे 4% तोटा होईल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 37. 225चा वर्ग वजा 1 आणि 15चा वर्ग प्लस 1 तर बरोबर किती? तर या ठिकाणी उत्तर यायला हवं तुमचं 224. यानंतर 38 प्रश्न आहे. 4 डेकामी 5 मीटर 60 डेसिमी प्लस 4 डेकामी 8 मीटर 9 डेसिमी प्लस 2 डेकामी 8 मीटर 4 डेसिमी बरोबर किती? मग या ठिकाणी तुम्हाला ॲडिशन करायचे आहे व्यवस्थित. 4 डेकामी 5 डेकामी आणि 2 डेकामी हे एकाखाली एक लिहायचं आहे. 5 मीटर 8 मीटर आणि 8 मीटर एकाखाली एक लिहायचं आहे. 7 डेसिमी 9 डेसिमी आणि 4 डेसिमी या पद्धतीने एकाखाली एक लिहायचं आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे. सो तुमचं उत्तर येईल या ठिकाणी 133. यानंतर बघा एका वर्तुळाचा अर्धपरिघ व व्यास यांच्यातील फरक 4 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ हे किती असणार आहे? सो वर्तुळाच्या क्षेत्रफळाची व्याख्या लिहायची आहे, सूत्र लिहायचं आहे आणि तुम्हाला सोडवायचं आहे. सो त्याचा आन्सर तुम्हाला मग मिळून जाईल. वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि त्यामध्ये किमती घालायच्या आहे आणि उत्तर येईल तुमचं 38.50 चौरस सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 40. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्गमूळा एवढा आहे? तर उत्तर आहे तुमचं 4.
यानंतर 41वा प्रश्न आहे, एका वृत्तछेदी आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची 2 मीटर आहे, तर त्या टाकीत किती पाणी हे मावेल? अचूक 2 पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे. बघा, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की घनमीटर हे 77 आहे आणि 30 लिटरमध्ये असेल 77,000 लिटर. सो या पद्धतीने तुमचा ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 हे उत्तर असणार आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 65/57 गुणाकार व्यस्त संख्येत 76/91 गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या ही कोणती असणार आहे? सो उत्तर तुमचं या ठिकाणी येईल -21/20. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 0.545454 प्लस 0.5454 प्लस 0.54 बरोबर किती? सो याचा आन्सर आहे 1.630854. सो या ठिकाणी तुम्हाला ॲडिशन करायचे आहे. बघा 75 प्रश्न आहे. जस्ट हा एक तुम्हाला फॉर्मॅट तुमच्या लक्षात येईल की 8वीचा शिष्यवृत्तीचा तुमचा पेपर हा कसा असणार आहे यावरून तुम्हाला नक्की लक्षात येईल. म्हणून मी तुम्हाला फक्त आन्सर सांगत आहे, डीपमध्ये एक्सप्लेनेशन नाही देते कारण की व्हिडिओ फारच मोठा होईल. सो तुम्ही फक्त प्रश्न लिहून घ्या आणि उत्तर लिहून ठेवा आणि तुम्ही त्याचा सराव करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस देखील होईल आणि कोणत्याही अँगलने तुम्हाला प्रश्न आला किंवा डिजिट जरी चेंज झाला तर मेथड मात्र तीच राहते गणितामध्ये. सो तुम्हाला इझिली सर्व सोपं जाईल. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 44, 161, 371, 301, 637, 553 या सर्व संख्यांना खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येने निःशेष भाग हा जातो? सो या सर्व संख्यांना 7 या संख्येने निःशेष भाग हा जातो. यानंतर बघा पुढचा आहे, एका त्रिकोणी भूखंडाच्या बाजू 50 मीटर, 30 मीटर व 40 मीटर याप्रमाणे आहे, तर त्या त्रिकोणी भूखंडाचे क्षेत्रफळ हे किती असणार आहे? या ठिकाणी देखील तुम्हाला 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. सो उत्तर तुमचं असणार आहे 6r, म्हणजेच किती असेल 600 चौरस मीटर. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 46, 3x प्लस 3x प्लस 1 इज इक्वल टू 108, तर x बरोबर किती? तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे 7, 5, 4 आणि 3. सो पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. उत्तर येईल तुमचं 3. 47वा प्रश्न आहे, 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 8463 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या ही कोणती आहे? सो या ठिकाणी देखील तुमचं उत्तर येणार आहे 93, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर 48वा प्रश्न आहे, 31 कर्णामध्ये दिलेला आहे बघा, 31 गुणिले 32 गुणिले 30 गुणिले 33 प्लस 1 इज इक्वल टू हाऊ मेनी? सो याचा आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, 991. नेक्स्ट क्वेश्चन आहे, या ठिकाणी पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांचा घनाची सरासरी ही तुम्हाला काढायची आहे, ती किती असेल? सो या ठिकाणी तुमचा आन्सर असणार आहे 245. अजून तुमचे 25 प्रश्न राहिलेले आहे. चला फास्टमध्ये घेऊया. 50वा प्रश्न आहे तुमचा, सोबतच्या आकृतीत रेषा L समांतर रेषा M असून रेषा P ही छेदिका आहे, यावरून कोण W ची किंमत ही तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. सो विरुद्ध आहे बघा या ठिकाणी. सो मग तुमचा आन्सर या ठिकाणी येईल 135 डिग्री. यानंतर 51 क्वेश्चन आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात बदलते. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर असते. त्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असते. तर 42 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ हे किती असेल? सो ऑप्शन दिलेला आहे 5544 चौरस सेंटीमीटर, 3850, 2464, 4455. सो उत्तर तुमचं आहे ऑप्शन क्रमांक 1, 5544 सेंटीमीटर. त्यानंतर 52वा प्रश्न आहे, 6 एकरेषीय बिंदू परस्परांशी जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडाची संख्या ही 5 नैकरेषीय बिंदू जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? सो या ठिकाणी तुमचा आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, 5. नंतर 53वा प्रश्न आहे बघा,
एका अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या 420 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी तारेच्या कुंपणासाठी 60 रुपये प्रति मीटर दराने तार घेतल्यास तारेचा एकूण खर्च हा किती असणार आहे? सो त्याचं उत्तर तुमचं येईल 6,48,000 रुपये. सो प्रश्न व्यवस्थित हवं तर लिहून घ्या. प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे, कारण की याच टाईपचे तुम्हाला प्रश्न हे येऊ शकतात आणि तुमचा सराव होणं फार महत्त्वाचं आहे. सो आपल्याला कोणत्या कोणत्या टाईपचे प्रश्न येऊ शकतात हे आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिकेवरनं हे नक्कीच अंदाज लावता येतो. आणि मागे प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव केला तर नक्कीच त्यातले 50% हे क्वेश्चन हे सेम ॲज लाईक येऊ शकतात. सो नक्की सराव करा. यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे 54वा. आकृती दिलेली आहे. त्रिकोण PQR मध्ये किरण PA आणि किरण QB हे अनुक्रमे कोण P आणि Q चे दुभाजक आहे. तर कोण R बरोबर 70 तर कोण PMQ चे माप किती असणार आहे? आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि उदाहरणाचा आन्सर येईल, उत्तर येईल 125 डिग्री. सो या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे 55वा. सोबतच्या आकृती त्रिकोण PQR मध्ये AQP बघा, मे बी AQP. आता वरचीच आकृती आहे. 130 आहे दिलेल्या आणि कोण BRP बरोबर 140, लांबी PQ बरोबर 16, लांबी PR बरोबर 12 सेंटीमीटर. तर लांबी QR बरोबर किती? सोपं आहे, व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. सो उत्तर त्याचं मग येईल. या ठिकाणी बघा, पर्याय जाणून घेऊया. याची आकृती ही खाली दिलेली आहे, वरची आकृती नव्हती. वरती देखील PQR AQP होता. सो ही आकृती आहे, त्याची प्रत्येक प्रश्नाची ही वेगवेगळी आकृती असते. सो या ठिकाणी ऑलरेडी दिलेलं आहे बघा. AQP हा 130 डिग्रीचा आहे. PRB हा पण 140चा आहे. QP हा 16 दिलेला आहे आणि PB हा 12 सेंटीमीटर दिलेला आहे. तर आपल्याला काढायचं आहे QR. सो या ठिकाणी आपला आन्सर येईल 20 सेंटीमीटर. यानंतर बघा 56वा प्रश्न आहे. एका दुकानदाराने 2300 रुपये छापील किमतीचा एक पंखा 2001 रुपयाला गिरायकास सूट देऊन विकला. तर गिरायकास शेकडा सूट ही किती दिली गेली असेल? तर उत्तर तुमचं येईल 13%. या ठिकाणी आता तुम्ही सूत्र फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला आता बघा, प्रश्नावरून कोणती सूत्र ही पाठ करायची आहे हे देखील लक्षात येईल. त्याच्यामुळे सूत्रांना हवं तर एक सेपरेट व्यवस्थित छान पानावर लिहून ठेवा आणि आपल्या येतं जाता तुमच्या स्टडी रूममध्ये देखील लावून ठेवा, जेणेकरून तुमचे सूत्र हे लक्षात राहील आणि कोणत्या प्रश्नाला कोणतं सूत्र वापरायचं हे आपल्या लक्षात येईल. यानंतर बघा 57वा प्रश्न आहे. एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 3x + 10 आणि 4x - 30 आहे. तर त्या कोनांची मापे ही किती? तर उत्तर आहे 70 आणि 110 डिग्री. यानंतर 58वा प्रश्न आहे, आकृतीवर आधारित आहे. सो सोबतच्या आकृतीत त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 12 सेंटीमीटर, QR बरोबर 16 सेंटीमीटर, कोण PQR बरोबर 90 आणि QM PR तर QM बरोबर लांबी किती असेल? सो त्याचं उत्तर असेल 9.6 सेंटीमीटर. यानंतर बघा, जो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे तो तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता, आकृती काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला इझिली सोपं जाईल. आणि तुमचा गणित हा असा विषय आहे की सराव केल्याशिवाय तुम्हाला तो जमणार नाही. सो किती गणिताचे प्रश्न उत्तर तुम्हाला हे पाठ करून जाताच येत नाही. भाषा विषय असेल, विज्ञानसारखा विषय असेल तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं हे पाठ करून जाता येतं. परंतु गणित हा असा विषय आहे की त्याची मेथड लक्षात घ्यावी लागते. त्यावर मेथड जर लक्षात आली तर कोणतेही डिजिट आले त्या ठिकाणी तर आपल्याला इझिली तो क्वेश्चन हा सॉल्व्ह होत असतो. सो व्यवस्थित प्रश्न लिहून घ्या आणि सॉल्व्ह करा, फायदा तुमचाच आहे. सो 59 क्वेश्चन आहे बघा. या ठिकाणी देखील आकृती दिलेली आहे. 28 सेंटीमीटर बाजू असणारा चौरस PQRS दिलेला आहे. बाजू PQ, बाजू QR, बाजू RS, बाजू SP च्या अनुक्रमे ABCD हे मध्यबिंदू आहेत. तर चौरस ABCD चे क्षेत्रफळ हे किती असणार आहे? सो ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे 392 चौरस मीटर. खाली तुम्हाला कच्च्या कामासाठी प्रत्येक पानावर स्पेस दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही गणित सॉल्व्ह हे करू शकता. अजून 15 प्रश्न राहिले आहेत बघा. 60वा प्रश्न आहे.
1000 मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी 72 किलोमीटर आहे, तर तिला 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? दोन अचूक पर्याय निवडायचे आहे. 90 सेकंद आणि 1 तास आणि 30 मिनिटे. सो या ठिकाणी तुमचे पहिले दोन हे ऑप्शन उत्तर असेल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 61. दशादशी काही ठराविक दराने एका मुद्दलाची सरळ व्याजाने 5 वर्षाची रास 10,800 रुपये आणि 3 वर्षाची रास 9,680 रुपये होते, तर मुद्दल व व्याजाचा दर हा किती असणार आहे? सो या ठिकाणी उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक 4 हे असेल. पी बरोबर ₹8,000 आणि आर बरोबर 60%. सो मुद्दल तुमचे असेल 8,000 आणि दर तुमचा असेल 60%. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी 62. फळांच्या किमती -20% ने वाढल्यामुळे फळांचा खप हा -10% कमी झाला, तर फळ विक्रेत्याच्या उत्पन्नात वाढ किंवा घट हा किती झाली? सो ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं याचं उत्तर असेल. 8% ने ते वाढेल. यानंतर 63वा प्रश्न आहे. एका लाकडी शंकूच्या तळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असून उंची ही 20 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ हे किती असणार आहे? सो याचं देखील आन्सर ऑप्शन क्रमांक 3 असेल. 9,240 घन सेंटीमीटर. यानंतर प्रश्न क्रमांक 64वा आहे. दशादशे 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक हा किती रुपये येईल? सो या ठिकाणी तुमचं ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल, म्हणजेच 144 रुपये फरक हा तुमचा येईल. हवा तर व्हिडिओ पॉज करून प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहून घेऊ शकता. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे बघा. स्कॉलरशिपला तुम्हाला याच प्रकारचे हे प्रश्न येऊ शकता. सो नक्की सराव करा. त्याचप्रमाणे आपले जे फ्रेंड्स सर्कल आहे त्यांना देखील नक्की शेअर करा, त्यांचाही अभ्यास होईल. नेक्स्ट आहे बघा 65वा प्रश्न. दशादशे 10% दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3/1/2 वर्षाचे म्हणजे 3.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज हे किती असणार आहे? सो उत्तर तुमचं येईल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 3,975.50 पैसे. सो 66वा प्रश्न या ठिकाणी जाणून घेऊया. म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचे प्रमाण 11% आहे, गाईच्या 600 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे. सर्व दूध एकत्र केले तर मिश्रणात मलईचे प्रमाण हे किती टक्के असेल? 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. या ठिकाणी प्रश्न हा व्यवस्थित वाचायचा आहे. काही प्रश्नांना 2 अचूक उत्तरे या ठिकाणी निवडायची असतात. सो पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे तुमचं उत्तर असेल. 9.2 आणि 46/5. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन 67. जर a वर्ग प्लस b वर्ग बरोबर 325 आणि a प्लस b बरोबर 23 तसे ab बरोबर 102 तर a वजा b बरोबर किती? सो उत्तर तुमचं असेल ऑप्शन क्रमांक 4 11. यानंतर 68वा प्रश्न आहे. 50 रुपयास एक याप्रमाणे एका दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या. त्यातील 2 वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या. उरलेल्या वस्तू प्रत्येकी 60 रुपये प्रमाणे विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा आणि तोटा किती झाला असेल हे या ठिकाणी काढायचं आहे. सो उत्तर तुमचं येईल ऑप्शन क्रमांक 2 17.6% नफा. यानंतर प्रश्न क्रमांक 69वा आहे. एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपयास विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत ही किती असणार आहे? सो या ठिकाणी तुम्हाला उत्तर काढायचं आहे 240 रुपये. सो ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. गणित या विषयासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे सराव केला तर तुमच्या फास्टमध्ये प्रश्नांची उत्तरे हे परीक्षेला देखील सॉल्व हे होतील. फक्त तुम्ही सराव केला तरच. सो त्यासाठी प्रश्न लिहून घ्या, आन्सर लिहून घ्या आणि सॉल्व करा, जेणेकरून तुमचा डबल इफेक्ट होईल आणि सर्व जास्त होईल आणि तुम्हाला यश हे हमखास मिळणारच. नेक्स्ट क्वेश्चन आहे. कृषी विभागाकडून एका शेतकऱ्यास 35% सूट मिळाल्यानंतर एक ठिबक सिंचन 3,25,000 रुपयास मिळाला, तर त्या संचाची छापील किंमत ही किती आहे? तर उत्तर तुमचं येईल 5 लाख रुपये. यानंतर प्रश्न क्रमांक 71 आहे. सोबतच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या ही
3.5 सेंटीमीटर आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ हे किती असणार आहे? सो या ठिकाणी आकृती बघायची आहे. आकृती दिलेली आहे आणि तुमचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 10.5 चौरस सेंटीमीटर. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 72, 25, 18, x, 20, 17, 20, 21, 25 या सर्व प्राप्तांकांचे मध्यमान 21 आहे. तर एकची किंमत ही किती आहे? सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे 22. यानंतर पुढील प्रश्न जाणून घेऊया. 49x वर्ग अधिक 1/49x वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे? 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 याचं उत्तर असेल -2 आणि +2. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 74. तर प्रश्न क्रमांक 74 व 75 साठी सूचना आहे. एका शेतकऱ्याने आपल्या बागेत लावलेल्या फळझाडांचा वृत्तालेख सोबत दिलेला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पर्यायातून निवडायची आहे. या ठिकाणी तुम्हाला एक वृत्तालेख दिलेला आहे. सो बघा, यातील प्रश्न आहे 74 आणि 75 यावरच आधारित आहे. शेतकऱ्यांनी लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती आहे या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. सो उत्तर असणार आहे तुमचं 1120, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 1120. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती आहे? सो या ठिकाणी तुमचं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर यायला हवं 504. सो या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा प्रश्नाचा पॅटर्न असणार आहे, परीक्षेचा पॅटर्न असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आणि तुम्हाला देखील पेपर हा सोपा जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे आहेत ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. So see you soon in the next video.